नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आज मी आहे नाशिकमध्ये काळाराम मंदिराच्या बाहेर. भीमराव रामजी आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक असा माणूस की ज्या माणसानं समतेचं स्वप्न बघितलं, त्या स्वप्नाचा पाठपुरावा केला आणि केवळ पाठपुरावा केला नाही, हे स्वप्न या जमिनीवर वस्तीला यावं यासाठी अविरत संघर्ष केले. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 125वी जयंती आहे आणि त्या निमित्तानं मी इथं आलोय, मुद्दाम आलोय काळाराम मंदिरामध्ये. ज्या काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला, समतेसाठी सत्याग्रह केला आणि हे सांगितलं की जो अधिकार कुठल्याही इतर माणसांना आहे तोच अधिकार याही लोकांना मिळाला पाहिजे. केवळ जातीवरून, केवळ धर्मावरून, कुठल्याही याच्यावरून विषमता असणं ही अतिशय गैर गोष्ट आहे, हे सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्याचा पुरावा म्हणून त्यांनी काळाराम सत्याग्रह केला. काळाराम मंदिरात आजही काळाराम मंदिर साक्षीदार आहे या सगळ्या गोष्टींचं की जे काही तेव्हा झालं. मार्च 1930 मध्ये हा सत्याग्रह झाला, पण आजही या सत्याग्रहाची आठवण सांगितली जाते, कारण एकूणच समतेचा जो लढा आहे, समतेचा इतिहास आहे, त्यातलं हे अतिशय महत्वाचं सोनेरी असं पान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नक्की काय केलं? खरं म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी जे काही केलं ते सांगायचं असेल तर तुम्हाला 40-50 मिनिटं पुरणार नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कवेत घेणंच खरं म्हणजे अशक्य आहे. एवढं मूलभूत काम डॉक्टर आंबेडकरांनी करून ठेवलेलं आहे. पण आंबेडकर समजून घेण्याचा किती प्रयत्न आपण करतो? बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असोच्या घोषणांमध्ये बाबासाहेब समजून घेण्याचा प्रयत्न आपण किती करतो? अनेकदा बाबासाहेब हे एका जातीचे आहेत, बाबासाहेब हे एखाद्या विशिष्ट वर्गाचे आहेत असा सुद्धा प्रयत्न होतो. त्याचवेळी बाबासाहेबांना हिंदुत्ववादी करण्याचा प्रयत्न होतो, बाबासाहेबांना मुस्लिम विरोधी करण्याचा प्रयत्न होतो. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सगळेच घेत असतात. भाजप असेल, काँग्रेस असेल, सगळेजण बाबासाहेब आंबेडकर आमचेच असं म्हणत असतात, सांगत असतात, त्याचा फायदा घेत असतात. आंबेडकरांच्या नावानं राजकारण करणाऱ्या संघटना, पक्ष सुद्धा हेच करत असतात. पण प्रत्यक्षामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे काय व्यक्तिमत्व आहे? आपल्याला बाबासाहेब आंबेडकर खरंच समजले आहेत का आणि का नाहीत समजले? ही सगळी चर्चा याच ठिकाणी मला करायची आहे, काळाराम मंदिरामध्ये. आणि माझ्यासोबत एक असे विचारवंत आहेत की ज्या विचारवंतानं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर रावसाहेब कसबे. डॉक्टर रावसाहेब कसबे हेच ते विचारवंत की ज्या विचारवंतानं सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं रासव संघाची विचारधारा काय आहे, एक झोत टाकला आणि खऱ्या अर्थानं समजावून सांगितलं कुठल्याही संघटनेकडे काय पद्धतीनं बघायला पाहिजे हे रावसाहेब कसबेंनी महाराष्ट्राला सांगितलं. एवढंच नाही, आंबेडकरवाद म्हणजे काय हे त्यांनी समजावून सांगितलं. अगदी अलीकडच्या कालावधीमध्ये नेमाडे आणि कसबे यांच्यामध्ये जो वाद झाला, त्या वादामुळे तर कसबे पुन्हा चर्चेमध्ये आले, पण त्या निमित्तानं कसबेंनी खूप मूलभूत मांडणी करण्याचा प्रयत्न केला. प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब कसबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे, पुणे विद्यापीठाच्या या अध्यासनाचे प्रमुख होते. आता निवृत्त आहेत, पण खूप महत्वाचं काम करणारा, खूप मूलभूत विचार करणारा, अभ्यास मांडणी करणारा असा विचारवंत म्हणून डॉक्टर रावसाहेब कसबेंची ख्याती आहे. आज मुद्दाम मी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. डॉक्टर रावसाहेब कसबे, तुमचं अतिशय मनापासून स्वागत. नाशिकमध्येच तुम्ही आता राहता आणि त्यामुळे नाशिकमध्येच ही मुलाखत जास्त सविस्तरपणे होईल म्हणून मी मुद्दाम इथं आलो. आणि काळाराम मंदिर ही अतिशय महत्वाची वास्तू आहे की जिथे ही मुलाखत प्रस्तुत आहे. मला एक गंमत अशी वाटते, म्हणजे बाबासाहेब समजून घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे तुमच्यासोबत आणि अवघा महाराष्ट्र बाबासाहेब समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण मला खरं म्हणजे एक प्रश्न असा पडतो की जेव्हा बाबासाहेबांनी काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला मार्च 1930 मध्ये, बरोबर त्याच वेळी गांधीजींनी दांडी सत्याग्रह केला. हे दोन सत्याग्रह आणि हे दोन महापुरुष या दोघांचं काम काय काय वाटतं नक्की? एक गोष्ट आपण नेहमी लक्षात घेतली पाहिजे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात ज्या वेगवेगळ्या चळवळी सुरू झाल्या, त्या आपल्या देशामध्ये एक चळवळ अशी सुरू होती की जी ब्रिटिश साम्राज्यशाहीपासून
भारताची मुक्ती मागत होती, म्हणजे राजकीय स्वातंत्र्य मागत होती आणि तिचं नेतृत्व महात्मा गांधी करत होते. दुसरी आपल्या देशामध्ये एक चळवळ अशी होती की जी चळवळ आपल्या देशातल्या सामंतशाहीपासून, जाती व्यवस्थेपासून आणि उच्चनीचतेपासून मुक्ती मागत होती, म्हणजे एक सामाजिक मुक्तीची चळवळ होती. आणि या सामाजिक चळवळीचं नेतृत्व, या सामाजिक स्वातंत्र्याच्या चळवळीचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकर करत होते. त्यामुळे खरं म्हणजे गांधीजींची राजकीय स्वातंत्र्याची चळवळ आणि बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक स्वातंत्र्याची चळवळ या खरं हातात हात घालून जायला पाहिजे होत्या. पण दुर्दैवाने कधी कधी त्यांच्यामध्ये विसंगती झालेली दिसते आणि त्यामुळे या दोन्ही महापुरुषांच्या बद्दल उलटसुलट चर्चा आपण समाजामध्ये ऐकत असतो. परंतु वस्तुतः या दोघांच्याही मनामध्ये आपल्या आपल्या ध्येयनिष्ठेच्या संबंधी जागरूकता होती आणि आपल्या ध्येयनिष्ठेवर त्यांचा विश्वास होता, आपल्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता आणि स्वातंत्र्योत्तर भारत हा कसा असावा, तिथला माणूस कसा असावा याच्या संबंधीच्या त्यांच्या कल्पना अतिशय स्पष्ट होत्या. म्हणून या चळवळी दोन भिन्न प्रकारच्या असल्या तरी त्यांचं उद्दिष्ट एकच होतं. दोन चळवळी असल्या तरी उद्दिष्ट एक होतं. अनेकदा असं होतं की गांधी नेहरू विरुद्ध आंबेडकर अशा प्रकारे प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्ही असं म्हणतात की एका अर्थानं या दोघांचंही काम परस्पर पूरक होतं, हातात हात घालूनच या चळवळी सुरू होत्या. तुम्हाला असं वाटतं का की गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांचं काम एकत्र होतं असं सांगणारे काही पुरावे त्या इतिहासामध्ये आपल्याला सांगता येतील? खरं म्हणजे गांधी विरुद्ध आंबेडकर अशा प्रकारचा जो संघर्ष ज्या फालतू लोकांनी सुरू केला त्याला इतिहासात अजिबात काडीचं स्थान नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो की गांधी आणि आंबेडकर यांचे जर संबंध आपल्याला नीट तपासून बघायचे असतील तर माझा आंबेडकर आणि मार्क्स हा ग्रंथ बघा. त्याच्यामध्ये गांधींना महात्मा करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा वाटा केवढा होता आणि बाबासाहेब आंबेडकरांना या देशाच्या राज्यघटनेचा शिल्पकार करण्यात गांधींचा वाटा केवढा होता, हे जर आपण नीट समजून घेतलं तर या दोघांचे संबंध म्हणजे हा एक महाकाव्याचा किंवा महाकादंबरीचा विषय आहे. भारतातले दोन सुपुत्र, दोन महान नेते होते आणि दोन स्वतंत्र उद्दिष्टासाठी, परंतु भारताच्या पुनर्निर्मितीसाठी, भारताच्या स्वातंत्र्यासाठी, भारताच्या भवितव्यासाठी एकत्रितपणे लढत होते. मी आपल्याला सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी इथे चळवळ सुरू केली त्यावेळी गांधींनी तिकडे दांडी यात्रा सुरू केली आणि या चळवळीला अपयश येते आणि हिंदू समाजाकडून फार तीव्र प्रकारचा विरोध होतो. त्यामुळे बाबासाहेबांना असं वाटलं की या देशातल्या अस्पृश्यांना आणि स्त्रियांना काही हिंदू धर्म न्याय देईल आणि ती व्यवस्था न्याय देईल असं काही त्यांना वाटत नव्हतं. म्हणून त्यांनी एक गोष्ट केली की 1935ला हा सगळा अनुभव लक्षात घेता, मग तो महाडचा अनुभव असेल, इथला अनुभव असेल, पुण्यातल्या पर्वतीचा अनुभव असेल, हा सगळा अनुभव घेतल्यानंतर असं दिसतं की त्यांनी डायरेक्ट धर्मांतराचीच घोषणा केली आणि तिथे नेमका गांधी आणि आंबेडकर हा जो संबंध आहे तो एकत्रित आला. आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1935ला धर्मांतराची घोषणा केली आणि त्याच्यावर पहिली प्रतिक्रिया गांधींनी दिली. काय होती प्रतिक्रिया? प्रतिक्रिया होती अनबिलिव्हेबल अँड अनफॉर्च्युनेट, अतिशय अविश्वसनीय आणि अतिशय दुर्दैवी अशी ही घोषणा आंबेडकरांनी केलेली आहे. तेव्हा आंबेडकरांनी अशा प्रकारची घोषणा करायला नको होती. आणि धर्म हा काही वस्त्रासारखा नाही की जो लगेच टाकता येतो आणि नंतर तो दुसरे कपडे धारण करता येतात. हा माणसाच्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग असतो. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला उत्तर दिलं की ज्या धर्मामध्ये अस्पृश्यता आहे, ज्या धर्मामध्ये स्त्रीदास्य आहे आणि ज्या धर्मामध्ये उच्चनीचता आहे, तो धर्म स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काही भारतीय लोकांना आधुनिकता शिकविल आणि
आधुनिक मूल्य, मग ती सामाजिक असोत, राजकीय असोत किंवा सांस्कृतिक मूल्य असोत, ती स्वीकारायला मदत करील असं काही मला वाटत नाही. आणि आंबेडकरांनी पुन्हा हिंदू धर्मावर घणाघाती हल्ला केला. त्या काळामध्ये महात्मा गांधी हे वर्णव्यवस्थेचं समर्थन करणारे होते, जाती व्यवस्थेचं समर्थन करणारे होते, पण अस्पृश्यतेचं समर्थन करणारे नव्हते. म्हणजे त्यांना मनापासून असं वाटत होतं की जाती व्यवस्था असावी, पण सगळ्या जाती समान असाव्यात. वर्णव्यवस्था असावी, पण सगळे वर्ण समान असावेत. जो मान तुम्ही एखाद्या वकिलाला देता तोच मान तुम्ही एखाद्या भंग्याला सुद्धा दिला पाहिजे, सफाई कामगाराला सुद्धा तो दिला पाहिजे. आणि दोघांनाही आपली उपजीविका करण्याचा अधिकार आहे असं गांधीजी सांगत होते. परंतु तरीही गांधीजी त्या दृष्टीनं हे ऑर्थोडॉक्सच होते, म्हणजे त्यांना कोणी पुरोगामी मानायला तयार नव्हतं. आता गांधींच्या मध्ये बदल कसा झाला पाहिजे. आज जी गांधीची प्रतिमा आहे जगाच्या समोर, की गांधी एक महात्मा आहे आणि हा महात्मा 20व्या शतकातल्या मनुष्य जातीचं प्रतिनिधित्व करणारा महात्मा आहे, म्हणून अख्ख्या जगाने त्याला मान्यता दिलेली. पण हा महात्मा झाला कसा. हा जाती व्यवस्था मानणारा, वर्ण व्यवस्था मानणारा तर महात्मा होऊ शकत नाही. मग त्याला हा महात्मा केलं कोणी. गांधीजींची पहिली प्रतिक्रिया आली की जर हिंदू धर्मामध्ये अस्पृश्यता असेल तर मी हिंदू धर्माला मानणार नाही. तेव्हा हिंदू धर्म नीट बघा. जे गांधीजी असं म्हणत होते की आंतरजातीय सहभोजन ही आत्म्याला कलुषित करू शकतात, पुढे त्यांची प्रतिक्रिया अशी आली की त्यांनी गद्रेने सांगितलं, ते नाशिकचेच होते, की तुम्ही असं करा आता की अस्पृश्यांच्या मध्ये जा आणि तिथे सत्यनारायणाच्या पूजा करा आणि अस्पृश्यांना तुम्ही पूजेला बसवा आणि पूजेला बसणाऱ्या जोडप्याचं तुम्ही त्यांच्या पायाचं तीर्थ घ्या. असे सहभोजनाचे कार्यक्रम गांधींनी सुरू केले. म्हणजे आंबेडकरांच्या का घोषणेचा काय परिणाम झाला. पुढे आंबेडकरांनी 1936 साली एनिलेशन ऑफ कास्टमध्ये जो जाती नष्ट करण्याचा कार्यक्रम दिला, त्याच्यामध्ये मुख्य 2 कार्यक्रम होते. एक कार्यक्रम असा होता की जो धर्म जातीचे संस्कार माणसाच्या मनावर निर्माण करतो त्या धर्मापासून दूर असणे, आणि दुसरी गोष्ट की म्हणजे त्या धर्माला सँक्शन न देणे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराचा विचार करत होते. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की जोपर्यंत आंतरजातीय विवाह होत नाहीत तोपर्यंत या समाजामध्ये जातीयता नष्ट होणार नाही. कारण जातीच्या निर्मितीमध्ये आपल्या देशातल्या पूर्वजांनी स्त्रियांना यंत्रवत मानून त्यांचा बळी घेतलेला आहे जाती निर्माण करण्यासाठी. आणि त्याचं प्रमुख कारण होतं विवाह संस्था. कारण स्त्रीला आपला जीवनसाथी निवडण्याचं स्वातंत्र्यच या देशामध्ये नव्हतं. म्हणून बाबासाहेब म्हणत होते की तुम्ही विवाह संस्थेमध्ये असे बदल करा की स्त्री पुरुषांना त्यांचा जीवनसाथी निवडण्याचं स्वातंत्र्य द्या, मग ते जातीतले असोत परजातीतले असोत. तेव्हा जाती संस्था जर मोडायची असेल तर आंतरजातीय विवाह हाच एक मार्ग आहे, असा आंबेडकरांचा कार्यक्रम होता. आंबेडकरांच्या घणाघाती, बाबा गांधीजींच्यावरच्या टीकेनी आणि धर्मांतरावरच्या घोषणेनी गांधी अधिक अस्वस्थ झाले. पण गांधी केवळ अस्वस्थ झाले आणि पॉलिटिकल करेक्टनेस म्हणून गांधींनी हे सगळं केलं की खरंच गांधी मुळातून बदलले. पुढे सांगतो मी तुम्हाला. पुढे गांधी असं म्हणायला लागले की आंबेडकरांच्या पूर्वजांच्यावर माझ्या पूर्वजांनी एवढे अन्याय केलेले आहेत तर आंबेडकर माझ्या तोंडावर थुंकले तरी मला ते सहन केलं पाहिजे. म्हणजे इथपर्यंत गांधीची बदल गेलेली होती. पुढे शेवटी आंबेडकरांचा कार्यक्रमच गांधींनी स्वीकारला आणि गांधींनी असा निर्णय घेतला की इथून पुढे मी त्याच लग्नांना हजर राहील जी लग्न आंतरजातीय असते. म्हणून ते नारायण देसाई हा जो मुलगा होता त्या काळामध्ये, देसाईंचा मुलगा, लग्नाला ते गेले नाहीत. त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलेला ते नारायण देसाई मला धुळ्यात भेटले आणि हे मी सांगत होतो त्यावेळी डड्डसा रडले माझ्या गळ्यात पडून की ते म्हणाले की तो पोरगा मीच आहे रावसाहेब.
बापूजी माझ्याच लग्नाला हजर झाले नाहीत, कारण त्यांनी आंबेडकरांचा कार्यक्रम स्वीकारला होता आणि तो कार्यक्रम होता की मी अशाच लग्नाला हजर राहील की ज्याच्यामध्ये वधू किंवा वर एक हरिजन असेल. गांधींनी आंबेडकरांचा कार्यक्रम स्वीकारला आणि एका अर्थानं गांधी त्यामुळे महात्मा ठरले, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आंबेडकर म्हणून मी नेहमी असं म्हणतो की मोहनदास करमचंद गांधी महात्मा मेड बाय डॉक्टर आंबेडकर. बरोबर, मोहनदास करमचंद गांधींना आंबेडकरांनी महात्मा केलं असं आपण म्हणतो आहोत आणि ते त्याचे काही पुरावे सुद्धा तुम्ही सांगतात. एक मुद्दा असा आहे की राज्यघटनेचं काम जे काही बाबासाहेबांकडे आलं आणि बाबासाहेबांनी भारताला इतकी चांगली राज्यघटना दिली, याच्यामध्ये गांधींचा नेहरूंचा वाटा नक्की काय होता? आंबेडकरांकडे देणं ही त्यांची अपरिहार्यता होती की खरंच काही वेगळ्या गोष्टी घडल्या? तुम्ही जर भारतीय राज्यघटनेचा इतिहास नीट तपासून बघितला आणि आता सगळी कागदपत्र उपलब्ध झालेली आहेत, त्याच्यामुळे तिथं कुठलीही संदिग्धता राहिलेली नाही. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी क्रिप्स भारतात आला आणि घटना समितीच्या निवडणुका झाल्या, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर पूर्व बंगालमधून निवडून गेले घटना समितीवर शेड्यूल कास्ट फेडरेशनचे प्रतिनिधी म्हणून. आणि 13 डिसेंबर 1946 नेहरूंनी घटना परिषदेमध्ये ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं, ज्याला उद्दिष्टाचा ठराव आपण म्हणतो, की ज्याच्यातून हे भारतीय राज्यघटनेचा प्रिॲम्बल आलेला आहे, सरनामा आलेला आहे. त्याच्यावरती जेव्हा भाषणं सुरू झाली तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा नंबर फार उशिरा होता. पण का कोणास ठाऊक राजेंद्र प्रसाद, नेहरू आणि गांधी या सगळ्यांना आंबेडकरांचे विचार ऐकून घ्यायचे घटनेसाठी, म्हणून त्यांचा नंबर लवकर लागला. आणि 17 डिसेंबरला आंबेडकर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर बोलायला उभे राहिले. आणि त्यांनी जे भाषण केलं घटना समितीतलं, ते या सगळ्या नेत्यानं या देशातला हा पहिला माणूस आहे की जो असा राष्ट्रीय विचार मांडून एक व्यापक अर्थाने विचार करून देशाचं राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून बोलतोय, याची खात्री पटली. आंबेडकरांनी नेहरूला विचारला, हो तुम्ही तर समाजवादी आहात, मग या तुमच्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनमध्ये कोणते ठोस कायदे करायचे याचं दिग्दर्शन नाही. तुम्ही नुसता शब्दाचा फुलोरा दिलाय की भारत आम्ही सार्वभौम करू, प्रजासत्ताक करू, गणराज्य करू. हे सगळं भंपकपण आहे. तुम्ही हे सगळं करण्यासाठी आणि भारतीय नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय देण्यासाठी कोणते ठोस कायदे करणार? या सगळ्या गप्पा ठीक आहे, ठोस काय असं विचारलं आंबेडकरांनी नेहरूंना. आणि आंबेडकरांचं ते भाषण फार महत्वाचं ठरलं. नक्की काय बोलले आंबेडकर त्या भाषणामध्ये, हे सगळे तपशील, या सगळ्या गप्पा आपण मारत राहणार आहोतच. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक, तुम्ही कुठंच जाऊ नका. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आहोत काळाराम मंदिरामध्ये आणि माझ्यासोबत आहेत डॉक्टर रावसाहेब कसबे. डॉक्टर रावसाहेब कसबे खूप इतिहास सांगतायत की जो इतिहास खरं म्हणजे फार वेगळा आहे आणि बराचसा इतिहास माहिती पण नाही आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना परिषदेमध्ये जे पहिलं भाषण केलं, त्या पहिल्या भाषणामध्ये बाबासाहेब काय म्हणाले हे डॉक्टर रावसाहेब कसबे सांगत होते. आणि तेही अशा ठिकाणी ते सांगतायत की काळाराम मंदिर आहे, इथेच बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता. आणि 1930 मध्ये बाबासाहेबांनी इथे सत्याग्रह केला. आणि जेव्हा लक्षात आलं की लोक ऐकत नाहीयेत, तेव्हा मग इथून जवळ असणाऱ्या येवल्यामध्येच त्यांनी घोषणा केली धर्मांतराची. पण हा सगळा कालखंड, हा सगळा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. मगाशी आपण बोलत होतो, घटना परिषदेमध्ये बाबासाहेबांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी काही ठोस मुद्द्यांविषयी भूमिका मांडली. काय 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 भाषण होतं ते?
हे भाषण असं होतं की जर तुम्हाला या देशामध्ये हा देश जर एक सार्वभौम बनवायचा असेल, गणराज्य बनवायचं असेल, प्रजासत्ताक बनवायचं असेल आणि या देशातल्या नागरिकांना जर ही सगळी आधुनिक राजकीय मूल्य द्यायची असतील, म्हणजे स्वातंत्र्य द्यायचं असेल, समता द्यायची असेल, बंधुता द्यायची असेल, तर हे काही नुसतं पुस्तकात लिहिलं, राज्यघटनेत लिहिलं तर ते मिळणार नाही लोकांना. तर याच्यासाठी तुम्हाला ठोस काहीतरी कायदे करावे लागतील आणि हे ठोस कायदे कसे करायचे याचं मार्गदर्शन या राज्यघटनेच्या ऑब्जेक्टिव्ह मध्येच असलं पाहिजे, प्रिॲम्बलमध्येच असलं पाहिजे, अशी बाबासाहेबांची भूमिका होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी नेहरूंना प्रश्न विचारला की तुम्ही तर स्वतः समाजवादी आहात, तुमच्यावर स्टेट सोशलिझमचे मोठा प्रभाव आहे, जो प्रभाव स्वतः आंबेडकरांच्यावर पण होता. कारण आंबेडकरांचे सगळे गुरु जे होते हे स्टेट सोशलिझम मांडणारे होते. म्हणजे ते जॉन डुई असतील किंवा तिकडे सिडने वेब असतील, बिट्रियस वेब असतील, हे सगळी जी मंडळी होती, बर्नार्ड शॉ असतील, ही सगळी मंडळी फेबियन सोशलिस्ट होती, समाजवादी होती. आणि त्यांनी बाबासाहेबांनी ते संस्कार घेऊन ते इथं आलेले होते. बाबासाहेबांनी असा प्रश्न नेहरूंना विचारला की तुम्ही समाजवादी समाजरचना प्रस्थापित केल्याशिवाय आणि तीही घटनात्मक विधिनियमांच्या द्वारे, म्हणजे राज्यघटनेच्या द्वारे ती निर्माण केल्याशिवाय हा देश एक राष्ट्र कसा होऊ शकेल, हा सार्वभौम कसा होऊ शकेल आणि भारतीय माणसाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय कशी देता येईल. हे सगळे विचार ऐकून एकतर गांधी तर प्रभावित झालेच झाले, पण स्वतः नेहरू फार प्रभावित झाले. कारण नेहरू काँग्रेसमध्ये एकाकी पडले होते आणि एक समाजवादी मित्र आपल्याला मिळतोय या निमित्ताने, याबद्दल ते आतून सुखावले होते. परंतु आंबेडकर गांधीच्या विरुद्ध ज्या पद्धतीनं बोलत होते त्यामुळे त्यांना जरा भीती वाटत होती की यांना किती जवळ करायचं ते, असा तो प्रश्न होता. पुढे फाळणी झाली आणि पूर्व बंगाल गेला पाकिस्तानात. त्यामुळे आंबेडकरांचे सदस्यत्व संपलं घटना समितीतून, घरी बसले. गांधींनी राजेंद्र प्रसादांना बोलावलं, नेहरूंना बोलावलं आणि वल्लभभाईंना बोलावलं आणि सांगितलं की मला कुठल्याही परिस्थितीत आत्ताच्या आत्ता आंबेडकर घटना परिषदेत पाहिजे, काही करा तुम्ही. भले एखाद्या काँग्रेसवाल्याला राजीनामा द्यायला सांगा, त्यांच्या जागेवर निवडून आणा, काहीही करा, पण मला आंबेडकर तिथे पाहिजे. गांधींच्या सुदैवाने एक जागा रिकामी झाली होती बॅरिस्टर जयकरांची. आणि मग या लोकांनी पत्र लिहिली कोणाला, बाळासाहेब खेरांना. कारण बाळासाहेब खेर त्यावेळी मुंबई राज्याचे पंतप्रधान होते, त्यावेळी त्यांना पंतप्रधान म्हणत असत की काही करून आंबेडकरांना ताबडतोब घटना परिषदेत निवडून पाठवा. आणि आंबेडकरांना घटना परिषदेत निवडून पाठवलं. त्या आंबेडकरांना पण थोडंसं आश्चर्यच वाटलं होतं की काय चाललंय काय समजत नाही. त्याच्यानंतर मसुदा समिती संघटित करण्यात आली घटना परिषदेने आणि मसुदा समितीमध्ये 7 लोक आले आणि त्या सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होतील. आंबेडकरांना काहीच कळलं नाही काय चाललंय. आंबेडकरांचे स्वतःचे शब्द सांगायचं ठरलं तर ते म्हणले, आय वॉज एक्स्ट्रीमली सरप्राईज. हे काय चाललंय हे त्यांनाही माहिती नव्हतं आणि आम्हाही अभ्यासकांना माहिती नव्हतं. कैक वर्ष ज्यावेळी प्रसाद पेपर्स प्रसिद्ध झाले, ज्यावेळी नेहरू आणि वल्लभभाईचा गांधीजीशी झालेला पत्रव्यवहार प्रसिद्ध झाला, त्यावेळी आम्हाला माहिती झालं की या सगळ्यांच्या मुळाशी गांधीजी होते. म्हणजे बाबासाहेब गांधींनी वॉर्निंग दिली होती या लोकांना की आंबेडकरांच्या विद्वत्तेचा फायदा या देशासाठी घेण्याची हीच वेळ आहे, ती तुम्ही टळू देऊ नका आणि आंबेडकरांना कायदा मंत्री करा. हे स्वतः गांधींनीच सांगितलं. खरं म्हणजे कायदा मंत्री व्हायला आपले राजेंद्र प्रसाद फार बाशिंग लावून बनले होते, परंतु गांधी ऐकले नाही. ते म्हणले की ते राजेंद्र बाबू काही आंबेडकरांच्या इतके कायदेपटू नाहीत, ते काय एवढे कायदे तज्ज्ञ नाहीत आणि जगाच्या सगळ्या राज्यघटनांचा आंबेडकरांचा जेवढा अभ्यास आहे तेवढा या देशात कोणाचाच नाही. तेव्हा ही राज्यघटना आंबेडकरांच्याच हातून झाली पाहिजे आणि त्यांनीच मांडलेल्या ठरावातून या देशाला नवी राज्यघटना मिळाली पाहिजे. कन्हैया कुमार एकाच वेळी मार्क्सचा उल्लेख करतो आणि आंबेडकरांचा उल्लेख करतो.
त्याचा अनेकांना त्रास होतो की तुम्ही मार्क्स आणि आंबेडकर एकत्र कसे काय करू शकता. तुम्हाला असं वाटतं का की मार्क्स आणि आंबेडकर हे एका दिशेनं एकत्र जाऊ शकतात. अहो काय आहे आंबेडकरांचं आणि मार्क्सचं काय भांडण आहे मला समजत नाही. हे लोक आंबेडकर नीट वाचत नाहीत. आंबेडकरांचं मार्क्सवादासंबंधीचं शेवटचं लिखाण म्हणजे बुद्ध अँड कार्ल मार्क्स हा जो त्यांचा 40 पानांचा निबंध आहे तो. दुर्दैवाने काय झालं की हा निबंध छापताना वसंत मुंनी एक चूक केली आणि ती चूक अशी केली की त्यांनी बुद्ध अँड कार्ल मार्क्स असं त्या निबंधाचं नाव असताना तो छापला बुद्ध और मार्क्स या नावाने. आणि त्याच्यामुळे एका बाजूनी कम्युनिस्ट विरोध सुरू झाला, मार्क्स विरोध सुरू झाला आणि धनंजय किराणी आंबेडकरांचं चरित्र हे हिंदुत्ववादी दृष्टिकोनातून लिहिलेलं असल्यामुळे ते चरित्र वाचणारा माणूस आंबेडकरवादी होईल का नाही माहिती नाही, पण गांधी विरोधी नक्की होईल असं ते धनंजय किराणचं चरित्र आहे. त्यामुळे मार्क्स आणि गांधींना विरोध जो केला जातो तो चुकीचा आहे. तर तुम्हाला असं वाटतं की आंबेडकर आणि मार्क्स हे एकत्र जाऊ शकतात, त्याच्यामध्ये काही भांडण आहे असं काही मांडण्याचं कारण नाही. एक बघा, म्हणजे आता मगाशी भाजपचा उल्लेख केला, काँग्रेसचा उल्लेख केला, पण मुळामध्ये आंबेडकरांचं नाव घेऊन ज्या संघटना पुढे आल्या, जे पक्ष पुढे आले, त्यांची जी वाताहत झाली, म्हणजे मुळामध्ये राजकारण असेल, समाजकारण असेल, सगळ्याच अनुषंगानं आंबेडकरवादी पक्षांनी जे काही केलं ते का, खरं म्हणजे आंबेडकरांसारखा विचार सोबत होता, आंबेडकरांचं नाव होतं, असं असताना सुद्धा आंबेडकरवाद्यांना राजकारण का करता आलं नाही. क्रमांक 1. क्रमांक 2, आंबेडकरवादी म्हणून ज्या संघटना किंवा पक्ष पुढे येतात त्यामध्ये विशिष्ट जातींचेच लोक दिसतात, याची कारणं काय. तरी आता हे आपल्याला नीट समजून घ्यायचं असलं ना तर पहिल्यांदा आंबेडकर राजकीय दृष्ट्या कोण होते हे नीट समजून घ्या. म्हणजे मग मार्क्सवादाबद्दल आणि दलित चळवळ जातीत का अडकली याच्याबद्दल आपल्याला अनेक उत्तरं सापडू शकतात. आता उदाहरणार्थ मी आपल्याला सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांची अहमदाबादला एक मुलाखत घेतली आपटे नावाच्या माणसाने आणि त्याने विचारलं की तुम्ही कोण आहात राजकीय दृष्ट्या. बाबासाहेब म्हणाले मी सोशलिस्ट आहे, समाजवादी आहे आणि मी समाजवादी असल्यामुळे मी समाजवादाचाच पुरस्कार करणार आणि कुठल्याही समाजवाद्याला मार्क्स विरोध मानण्याचं काय कारण आहे. कारण प्रत्येक मार्क्सवादी समाजवादी हा मार्क्सवादीच असतो ना. मार्क्सला टाळून कोणी माणूस समाजवादी कसा होऊ शकतो. मग त्याने असं विचारलं की मग काँग्रेसमध्ये समाजवादी आहेत, तुम्ही काँग्रेसमध्ये का नाही जात. बाबासाहेब म्हणले ते तिथं गुदमरून गेलेले आहेत, मला गुदमरायचं नाही, मला स्वातंत्र्य पाहिजे, मला स्वतंत्र श्वास घ्यायचा आहे, म्हणून मी काँग्रेसच्या बाहेर आहे. आणि ही मुलाखत बहिष्कृत भारतात छापून आली. बाबासाहेबांनी बुद्ध आणि मार्क्स यांची जी तुलना केलेली, बाबासाहेब आंबेडकर बुद्धाची तुलना मार्क्सशीच का करतात. आणि 1950 सालानंतर त्यांच्या ग्रंथसंग्रहामध्ये कोणते नवे ग्रंथ आले होते हे मी जाऊन तपासलं आणि तुम्हाला असं दिसेल की 50 नंतर बाबासाहेब आंबेडकर हळूहळू 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 मार्क्स आम्हाला नीट समजावून सांगायला लागले. आणि मार्क्सची आणि बुद्धाची तुलना करताना ते म्हणलात की बुद्ध ज्याला दुःख म्हणतो, हे दुःख जे बुद्धांनी पारमार्थिक अर्थानं वापरलं असेल, पण आंबेडकरांनी बुद्ध आणि मार्क्सची तुलना करताना या दुःखाचा संबंध हा मार्क्सच्या एक्सप्लॉयटेशनशी लावला. म्हणजे बुद्ध ज्याला दुःख म्हणतो त्यालाच मार्क्स एक्सप्लॉयटेशन म्हणतो. डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलेटेरिएटचं सुद्धा आंबेडकरांनी समर्थन केलेलं आहे आणि ते म्हणले की अंतरिम काळासाठी सगळ्या आशियाई देशांना, गरीब देशांना ही पद्धती चांगली आहे. हिंसेच्या बाबतीत सुद्धा जो मार्क्सवाद्यांच्यावरती, कम्युनिस्टांच्यावरती आरोप घेतला जातो त्याबद्दल सुद्धा बाबासाहेब म्हणत होते की समाजवादी देशामध्ये हिंसा होते, लोकशाही देशामध्ये हिंसा होत नाही काय, तिथे पण हिंसा होतेच ना. आणि बाबासाहेबांनी हिंसेच्या बद्दल बुद्धाच्या तोंडी वाक्य टाकलेली आहेत की बुद्ध हा पूर्णपणे अहिंसावादी नव्हता, तर तो विल टू किल आणि नीड टू किल. जर तुम्हाला हिंसेची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही ती करायला पाहिजे. खाजगी मालमत्तेचा हक्क इतका पवित्र का मानला जावा असा आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केलेला होता. आणि आंबेडकरांनी शेवटी असं त्या निबंधात लिहिलंय की कम्युनिस्ट हॅव फॉरगॉटन दॅट बुद्धिझम इज अन अल्टिमेट एड
टू सस्टेन कम्युनिझम. आता याच्यापेक्षा फारच अगदी 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 त्याची जी भूमिका याच्यापेक्षा आणखी कशी स्पष्ट करायची होती. अगदी अगदी स्पष्ट भूमिका आहे, त्यामध्ये कुठलीही संदिग्धता सुद्धा खरं म्हणजे अजिबात नाहीये. आपण काळाराम मंदिरामध्ये आहोत आणि जिथे आंबेडकरांनी सत्याग्रह केला. आता शेजारचं त्र्यंबकेश्वर सध्या चर्चेमध्ये आहे, शनी शिंगणापूरची चर्चा सध्या सुरू आहे आणि मंदिराचा प्रवेश स्त्रियांसाठीचा हा जो काही मुद्दा आहे तो फार चर्चेमध्ये आहे. तुम्हाला असं वाटतं का की हा मुद्दा आत्ता चर्चेमध्ये येणं कसं बघताय तुम्ही, काय म्हणणं आहे? काय मला हे सगळं हसू येते, हे सगळं हास्यास्पद चालू आहे सध्या. मी तुम्हाला गंमत सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी काळाराम मंदिरमध्ये सत्याग्रह केला आणि अस्पृश्यांच्या प्रवेशाची मागणी केली. का मागणी करावी लागली त्यांना? अस्पृश्यांना प्रवेश का नव्हता देत? का देत नव्हतं? कारण ते शूद्राती शूद्रापैकी एक आहेत म्हणून. म्हणजे अतिशूद्रांना या देशामध्ये प्रवेश नाही मंदिरांना. आणि स्त्रियांना का प्रवेश नाही? कारण स्त्रिया शूद्र आहेत. हिंदू धर्माप्रमाणे सर्व स्त्रिया या शूद्र आहेत. ब्राह्मणांच्या स्त्रिया सुद्धा शूद्र आहेत आणि म्हणून स्त्री पुरुष समानतेला तो धर्म विरोध करतो. जर त्याच वेळी काळाराम मंदिरमध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळाला असता, म्हणजे अतिशूद्रांना प्रवेश मिळाला असता, तर शूद्राला मिळालाच असतं ना. कारण स्त्री शूद्र आहे ना, तिथं त्याच्या वरच्या पायरीवर आहे. म्हणजे स्त्रियांच्या मंदिर प्रवेशाचे गाभाऱ्यात जाण्याचे सगळे मार्ग त्याच वेळी मोकळे झाले असते. आता जे सगळं होतंय हे सगळं बाबासाहेबांना आलेल्या अपयशाचा परिणाम आहे. आणि आता सर्वोच्च न्यायालयाने आपल्या न्यायालयाने अतिशय सुंदर बाजू घेतलेली. मला या न्यायालयांचा अभिमान ह्याच्यासाठी वाटतो की त्यांनी जाहीरपणे ठणकावून सांगितलं सगळ्यांना की स्त्री पुरुषांच्या मध्ये विषमता का पाहिजे. ज्या गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य पुरुषाला असेल त्याच गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांना असेल, तेव्हा हा प्रश्न त्याच वेळी निघाला असता. आणि आज बाबासाहेबांच्या 125व्या वर्षाच्या या जन्मदिनानिमित्त स्त्रियांचा एक हक्क का होईना पण मान्य झाला, मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा, ही अतिशय लक्षणीय गोष्ट मानतो मी. आणि उद्या या स्त्रिया त्या परमेश्वराचं सगळं स्वरूप समजून घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की अरे याच्यात काही दम नाही, हे आपण सगळं केलं ते काही खरं केलेलं नाही. उद्या आपल्याला या देशामध्ये क्रांती केल्याशिवाय महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि महिलांचा मंदिर प्रवेश खुला होणं ही घटना फारच चांगली आहे, आश्वासक आहे. त्याबद्दल न्यायालयांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि एका अर्थानं समतेच्या दिशेनं आपण आणखी पुढे निघालो आहोत असं म्हणणं आहे रावसाहेब कसबेंचं. एक बघा, म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये तुम्ही मागे सांगत होता की भारत कसा असावा याचं एक स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलं, त्यासाठी राज्यघटना दिली. हे सगळं बरोबर आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये भारताविषयीचं प्रेम जरा जास्त वाढलंय लोकांचं. भारत माता की जय वगैरे हे सगळं जे काही सुरू आहे, बाबासाहेबांच्या लेखी हा सगळा राष्ट्रवाद किंवा या सगळ्या संकल्पना कशा होत्या आणि आत्ता जो मुद्दा सुरू आहे भारत माता की जय, कसं बघताय, काय म्हणणं आहे? खरं सांगू का तुम्हाला, म्हणजे आता जे लोक म्हणतात की भारत माता की जय म्हणा, सक्ती करा, मला इतका संताप येतोय त्या लोकांचा की काही एखाद्या वेळी असंसदीय शब्द सुद्धा माझ्या तोंडून पडण्याची शक्यता आहे. पण हे प्रसार माध्यम असल्यामुळे मी ते टाळतो. ही चांगली गोष्ट नाहीये. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याला हे भारत माता म्हणतात आणि तिची शपथ घ्यायची म्हणजे आईची शपथ घ्या, तुमचं आईवर प्रेम आहे का असं सांगण्यासारखं आहे. आणि त्यांनी सांगायचं आणि इतरांनी ऐकायचं. हे सांगणारे कोण आहेत हे सुद्धा एकदा नीट तपासून पाहिजे. या भारत मातेवरती कोणाकोणाची आक्रमणं झाली? इथे आर्य आले, कुशाण आले, हूण आले, मोगल आले, अफगाणी आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, त्यांच्या वसाहती होत्या, आणि ब्रिटिश आले. इतिहासाच्या टप्प्यात आल्यापासून या भारत मातेला जगातल्या सगळ्या वंशांनी भोगलेलं आहे. त्यावेळी यांचे पूर्वज काय करत होते? हे जे आज राष्ट्रवादी म्हणवतात यांचे पूर्वज त्या सगळ्यांचे बूट चाटत होते आणि भारत मातेची विटंबना उघड्या डोळ्यांनी पाहत होते आणि त्यांच्याच प्रशासनामध्ये जाऊन आपल्या सर्वसामान्य खालच्या वर्णांच्या वरती राज्य करत होते. अशा पद्धतीनं हे लोक वागत होते.
त्यांनी भारत मातेचं सगळं चारित्र्य आपल्या उघड्या डोळ्याने बघितलं. आशांचे जे वंशज आहेत ते आज आम्हाला सांगतात राष्ट्रवाद म्हणजे काय. अरे हा देश क्षत्रियाने आणि ब्राह्मणांनी बुडून टाकलेला होता. तो हा देश या देशातल्या कष्टकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, स्त्रियांनी आणि अस्पृश्यांनी मजबूत ठेवला आणि म्हणून हा देश टिकून आहे. नाहीतर या क्षत्रिय आणि ब्राह्मणांनी हा देश कधीच विकून टाकला असता आणि सगळे सिलिकॉन व्हॅलीमध्ये निघून गेले असते. परंतु या देशातल्या कष्टकरी शेतकऱ्यांनी आणि अस्पृश्यांनी ते कोणाला करू दिले नाही. म्हणून हा जो राष्ट्रवाद बाबासाहेब सांगतात, जाती निरपेक्ष राष्ट्रवाद, हा धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद, हा माणसाला केंद्रबिंदू मानून निर्माण झालेला राष्ट्रवाद, जो माणसातल्या सुप्त शक्तींचं प्रकटीकरण करायला वाव देणारा राष्ट्रवाद आणि माणसाला माणूस म्हणून जगायला प्रेरणा देणारा राष्ट्रवाद, हा राष्ट्रवाद हिंदू राष्ट्रवाद नाही. हा राष्ट्रवाद कुठल्या धर्मात बसत नाही. हा राष्ट्रवाद माणसासाठी आहे आणि माणूस हेच अंतिम ध्येय आहे. माणूस हाच खऱ्या अर्थानं एक ठोस अशा प्रकारचं अस्तित्व असलेली गोष्ट आहे. हे पण माणूस महत्वाचा आहे, पण गाय पण तेवढीच महत्वाची आहे ना, असं कसं काय? नाही, गाय महत्वाची आहे ना. गायीला कोण नाकारतं? या देशाची अर्थव्यवस्थाच मुळी गायीवर उभी होती. कारण या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये गायीला अतिशय महत्वाचं स्थान होतं. परंतु बुद्ध येण्यापूर्वी या देशात ब्राह्मणांनी यज्ञ करताना जेवढ्या गाया कापून खाल्लेल्या आहेत तेवढ्या मुसलमानांनी सुद्धा कापून खाल्लेल्या नाहीत, असं पंडित भार्गवदास यांनीच घटना परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. परंतु ज्यावेळी भगवान बुद्ध आले त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी गोवध बंदी केली आणि सांगितलं की या देशामध्ये संपूर्ण शेतीची अर्थव्यवस्था जी आहे ती गायीवर उभी आहे. म्हणून यज्ञामध्ये तुम्हाला आम्ही गायी कापू देणार नाही, यज्ञामध्ये बैल कापू देणार नाही आणि म्हणून या प्राण्यांचं आम्ही संरक्षण करू. तेव्हा गाय महत्वाची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले की गाय हा एक पशु आहे, तो कापून खाल्ला पण पाहिजे. हिंदुत्ववादी लोकांचं म्हणणं असं असतं की आमचा जो हिंदुत्ववाद आहे ती इस्लामच्या वाढत्या धोक्याला दिलेली प्रतिक्रिया आहे. असा कुठं प्रतिक्रियावादी हिंदुत्ववाद असू शकतो काय? कुठलाही प्रतिक्रियावाद हा प्रतिक्रियाच असतो. तो ठोस अशा प्रकारचं कुठलंही नवीन काही तयार करत नाही. त्यावेळी सावरकर म्हणाले की गाय हा उपयुक्त पशु आहे, तो कापून खाल्ला तरी हरकत नाही. त्यामुळे गोळवलकर चिडले आणि गोळवलकरांनी बंच ऑफ थॉटमध्ये त्यांचं नाव न घेता काय वाक्य वापरलंय माहितीये? ते वाक्य असं आहे की सावरकर जरी जन्माने हिंदू असले तरी संस्कृतीने मुसलमान आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच गायीला गोवध बंदीचा कायदा हा मार्गदर्शक तत्वामध्ये केला. हे आपण विसरता का म्हणे? त्यामुळे अतिशय महत्वाची चर्चा आहे. सगळे मुद्दे फार महत्वाचे आहेत. फक्त शेवटी विचारतो, बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून जायचं असं आपण म्हणत असतो, म्हणजे काय करायचं असतं? एक आपल्याला सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं जे भाषण आहे घटना परिषदेतलं आणि त्यानंतर त्यांनी मसुदा घटना समितीसमोर ठेवला आणि तो मान्य करून घेतला. ते शेवटचं भाषण सगळ्यात महत्वाचं. त्याच्यात या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. बाबासाहेब म्हटले की आम्ही आमच्या कुवतीप्रमाणे, आमच्या मर्यादेत सगळे हिंड्रन्सेस जे होते, सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या टाळून आम्ही एक राज्यघटना निर्माण तुम्हाला करून दिली. आम्हाला जे म्हणायचं होतं ते सगळं तिच्यामध्ये आलंय असं नाही. आम्हाला जे म्हणायचं होतं त्याच्यातलं काही आलं, पण जे म्हणायचं होतं, जे करायचं होतं ते काय आलं नाही. तेव्हा काय आलं तर आम्ही तुम्हाला राजकीय लोकशाही दिली. म्हणजे एक मनुष्य एक मत ही गोष्ट आम्ही तुम्हाला दिली, राजकीय लोकशाही दिली. परंतु आम्ही तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक लोकशाही देऊ शकलो नाहीत. आणि मग बाबासाहेबांनी इशारा दिला की मला या देशाच्या भवितव्याबद्दल अतिशय चिंता वाटते की याचं काय होईल पुढे. बाबासाहेब अतिशय भावनिक झालेले होते. ते भाषण अख्खं सभागृह उभं होतं, त्यांच्या प्रत्येक शब्दावर टाळ्या पडत होत्या. आणि त्यावेळी बाबासाहेब असं म्हणाले की जर या देशामध्ये आमच्यानंतर राजकीय स्वातंत्र्याबरोबर किंवा राजकीय समतेबरोबर जर तुम्ही आर्थिक आणि सामाजिक लोकशाही आणली नाही तर या देशाची राज्यघटना उद्ध्वस्त होईल. आणि ज्या दिवशी या देशाची राज्यघटना उद्ध्वस्त होईल त्या दिवशी हा देश पण उद्ध्वस्त होईल. म्हणून देश वाचवायचा असेल आणि राज्यघटना वाचवायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल?
राजकीय लोकशाही बरोबर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आणावी लागेल. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही या दिशेनं आपल्याला जायचंय ही सगळी चर्चा अतिशय महत्वाची. हे होते प्राध्यापक रावसाहेब कसबे. प्राध्यापक रावसाहेब कसबेंनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर किती महत्वाचे आहेत आणि खरं म्हणजे किती गैरसमज आपल्या मनामध्ये असतात. आपण ज्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना फार महत्वाचे मानतो ते महत्व समजून घेण्याचा प्रयत्न आपण करत नाही. आणि महत्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन जेव्हा आपण पुढे जात असतो तेव्हा त्या वाटेवरून चालणं म्हणजे काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी भाषणं केली त्या भाषणांचा उल्लेख मगाशी रावसाहेब कसबे करत होते. त्यांनी घटना परिषदेमध्ये जे भाषण केलं ते एक भाषण फार महत्वाचं आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की राज्यघटना मी तुम्हाला दिली आहे, पण राज्यघटना शेवटी काय देईल? राज्यघटना कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ असे अवयव देईल, पण त्यामध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे लोक. आणि म्हणून बाबासाहेबांचं नाव घेताना केवळ बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेबांचा विजय असो एवढंच म्हणून चालणार नाही. त्याच वेळी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समतेचा विचार आपण खरंच घेतलाय का? आम्ही भारताचे लोक त्यासाठी सज्ज झालो आहोत का? हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं काळाराम मंदिरामध्ये बाबासाहेबांच्या काळाराम सत्याग्रहाच्या आठवणी जागवताना आणि राज्यघटनेचा खरा अर्थ समजून घेताना मला असं वाटतं की ज्या दिशेनं आपल्याला जायचं आहे ती दिशा या निमित्तानं डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी सूचित केलेली आहे. ती दिशा फार महत्वाची आहे. आज थांबूया इथंच. डॉक्टर रावसाहेब कसबे यांचे अतिशय मनापासून आभार. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.